पोटफाड़ इडली बहुत नाइंसाफी है। बता रहे हैं इडली और साहित्य रखा है पानी पूरी का। ऐसा कैसन बा? फ्युजन रेसिपी आहे, ट्विस्ट आहे। अच्छा, रेसिपी मध्ये रेसिपी आहे। रेसिपी मध्ये रेसिपी आहे। रेसिपी मध्ये रेसिपी ती कशी बी आहे ती बघूया आता आपण। साहित्य सांगा बरं आम्हाला। पाणीपुरी पुरी घेतलेली आहे, इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, त्यानंतर भाज्या चिरून घेतलेला आहे, गाजर आहे, भोपळा आहे, त्यानंतर शेवग्याची शेंग घेतलेली आहे आपण, बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल मिरची 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, चना डाळ फोडणीसाठी घेतलेली आहे, त्यानंतर मेथी, मोहरी, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे, सांबार मसाला, हिंग, कढीपत्ता, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, शिजवलेली डाळ आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि ही कुठली पावडर आहे? धने पावडर आहे। धने पावडर घेतलेली आहे आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे। बरं, आणि ज्या भाज्या तुम्ही घेतल्यात त्यात वांग सुद्धा दिसतंय मला। हो, वांग पण आहे। बरं, ह्या भाज्या शिजवलेल्या आहेत का? शिजवलेले नाहीये, आपल्याला सांबारामध्ये प्रॉपर शिजवून घ्यायचे आहे। अच्छा, म्हणजे आता कच्च्याच आहेत? कच्च्याच आहेत। ठीक आहे, फार छान। आता एक काम करा प्रियाजी, पोटफाड इडली म्हणजे साहित्य थोडंसं मोठं आहे, कृती पण थोडीशी जरा विस्तारित असेल असं मला वाटतं, हो की नाही? ती आम्ही करतो, तोपर्यंत तुम्ही ही जी इडली आहे ही इडली घेऊन सांबार, इडली आहे क्यूट इडली ही घेऊन सांबार वा, ओके? म्हणजे पसारवा आणि परत या। हा, चला आमच्या प्रियंका ताई येसेकर आता पहिला पदार्थ करतायत पोटफाड इडली, हो की नाही? कृती काय करूया सांगा? आपण कढई घेऊया। तुमचं माहेर कुठलं हो? माझा वरोरा। वरोरा? बाबा आमटे यांचं गाव। अरे वा, मग तिकडे कोण असतं आता? तिकडे आई आणि भाऊ असतो आणि बहीण। फारच भारी। काय घालू याच्यात? आपण तेल घालूया। ठीक आहे, मी तुम्हाला मदत करणार आज। चालेल चालेल, पुरे पुरे? हो हो। आपण मोहरी घालूया। घाला। आता काय? त्यानंतर मेथी घालूया। घाला। त्यानंतर आपण थोडी चना डाळ घालूया। वा वा, फोडणीमध्ये छान तडतडते। उडीद डाळ घालते, घाला। छान परतवून घेऊया। त्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। घाला। आपल्याला पहिले सांबार करून घ्यायचा आहे, बरं, त्यानंतर आपण सुरुवात करूया रेसिपी। तुम्ही नावही फार छान दिलं बरं का रेसिपीला। हो, वेगळं काहीतरी। इडली, हो है ना? आवडलं मला, वेगळं काहीतरी। जनरली माझा मोठा मुलगा असा इडली आणि सांबार दिलं तर खात नाही, फक्त इडली खायला बघतो। त्यामुळे असं वेगळं काहीतरी त्यातच इडलीमध्ये ट्विस्ट करायचं आणि ते म्हणजे सांबार पण पोटात जातो आणि इडली पण पोटात जाते, डब्यात मध्ये द्यायला पण सोयीस्कर आहे। जिभेचे लाड मुलांचे, त्याच्यामुळे तुम्ही करेक्ट काम करताय। आपण कोथिंबीर घालूया। घाला की। छान परतवून घेऊया। टोमॅटो घालते आहे, टोमॅटो छान शिजू देऊयात आपण। बर, त्यानंतर आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये शेवगा आहे, लाल भोपळा आहे, गाजर आहे, वांग आहे, त्यामुळे सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात। चांगलं होतं बाबा। बरं, आता काय घालायचंय? बोलता बोलता हिंग घालायला विसरलो। अरे, फोडणीमध्ये आधी हिंग घालायला हवा होता। ठीक आहे, आता घाला। थोडा पण, हा थोडाच घालायचा आहे आपल्याला। काय माझं व्यक्तिमत्वच असं आहे ना की माझ्याशी बोलता बोलता लोक अनेक गोष्टी विसरतात, हो की नाही? हो। तिखट घाला। तिखट घालूया। आता काय? हळद। त्यानंतर सांबार मसाला पण घालूया। वा, थोडा नंतर आपण पण जेव्हा सांबार उकळेल तेव्हा सुद्धा घालूया। ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं। आता काय? धने पावडर। आणि भाज्या व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायच्या आहेत। आता काय? ही डाळ घेतलेली आहे, शिजवलेली आहे मी, यात थोडं आपण पाणी घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जरा असं धरा, प्रेक्षकांना दिसेल बघा बरं। हो, थोडा घाला। पुरे? आपण यात थोडं पाणी घालूया आणि थोड्या भाज्या शिजू देऊयात। ठीक आहे, चला चला बघा बरं। हा, घाला थोडं, बस थोड्या वेळ भाज्या शिजू देऊया। तुमचं बोलण्याचं टोनिंग सगळ्यांनाच आवडतं ऍक्च्युली। माझी तुझी रेशीम कट मध्ये पण खूप सुंदर रोल केलेला आहे तुम्ही, सगळ्यांना खरंच खूप आवडतं। थँक्यू। आज म्हणजे मला कृतकृतार्थ झाल्यासारखं वाटतंय। नाही, खरंच आहे। इतकं कौतुक माझं कोणी करत नाही हो। का नाही करत? आपण आता हे जे डाळ शिजवून घेतलेली ती घाला। चिंचेचा कोळ आणि हो, तुमच्याशी बोलता बोलता एवढा गोडवा होता की मी गूळ घालायलाच विसरले।
जरा जास्तीच गोड बोलताय तुम्ही हा? गुळ कारण बोलण्याच्या याच्यात नादामध्ये गुळ, सांबारामध्ये तो गुळ हवा असतो कारण आपण चिंच वापरत पण आहोत. शेवटी काय मी गेली अनेक वर्ष खवईगिरी करतोय हो. त्याच्यामुळे काय विसरलंय माझ्या आधीच लक्षात असतं. तुम्ही जरी विसरलात तरी मी गुळ घेऊन ठेवलेला हो, आहे. से थँक्यू तुम्ही. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. घालायचंय का आता गुळ? नाही थोडं आपण परत हे करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. अचानक आठवण काय होते तरी घालायचं नसतो वेगळं. नाही आता हे आहे ना, चिंचेचा कोळ घालायचा आणि गुळ घालूया. ओके ना ताई, मी कुठे काय म्हणलं. आता काय थोडा गुळ घालूयात आपण. वा, पुरे आहे एवढा. आता काय 1 ते 2 उकळ्या काढून घेऊयात, कोथिंबीर घालूया. ठीक आहे. चला मग आपण एक काम करूया, याला उकळी येईपर्यंत इडलीची तयारी करूया. स्टीमर घेऊन येऊया. उकळी आल्यानंतर प्रियंकाजी आपलं सांबार झालेलं आहे तयार. आणि तुम्हाला जसं हवं तसं ते आपण पातळ ठेवलंय थोडं. हो, खूप घट्ट नाही केलंय. हो. कारण ते आपल्याला पुढे तसं थंड वापरायचं. सुद्धा करून घेतलेला आहे, ते थंडही मेन. करून घेतलंय, ते main. कारण या रेसिपीमध्ये थंड हवं आहे सांबार, गरम नाही. गरम ओके. नाही. ठीक आहे. आता काय मफिन्स जसं आपण मोल्ड मध्ये बनवतो, आपल्याला ही इडली मोल्ड मध्ये बनवून घ्यायची आहे. अच्छा, आपली स्वरा कुठे गेली? आपल्या स्वराला तर ही खूप आवडेल. का तुम्हाला शांतता बघवत नाही का? जरा आठवण येते कारण झालं हे असं. मला पण 2 मुलं आहेत ना, म्हणून. अच्छा, सून करून घेता काय हिला आता? नाही अगदी छोटी आहे ती. आता काय स्वरा, आपण हे मोल्ड घेतलेले आहे, आपण मफिन्स साठी जसं वापरतो. कपकेक काही बनवतच असेल? नाही. कपकेक कपकेक हे विकत आणतात. नाही बनवत असेल, तिला तर माहिती बनवते. ठीक आहे. आहे. आपण यात बॅटर घालून घेऊयात. 1 चमचा. पाणीपुरी आवडते तुला खायला? खूप. कारलं नाही. आपण थोडं बॅटर घातलेलं आहे, त्यानंतर आपल्याला इथनं फोडून घ्यायचं आहे पुरीला. मला फोडता येते पुरी. हो, कर ना. तर मग घे, तू मला थोडी मदत करू शकतेस? बस एवढंच. घरी कधी पाणीपुरी केली तर तू करते? मसाला पुरी बनवते. त्यानंतर आपण एका पुरीची 4 ते 5 तुकडे करून घेऊयात. आपल्याला याला कव्हर करायचं आहे. हे आपल्याला असं फोडून घ्यायची आहे. प्रियंकाजी, मलाही थोडं आपलंसं म्हणा. सर, तुमच्याकडे लक्षच नव्हतं actually. संवाद तिला खूप आवडते ना. जास्त क्यूट आहे ना तुझ्यापेक्षा. आपल्याला या पुरीमध्ये सांबार घालून घ्यायचा आहे. बर, थोडा करून. वा. आपण पाणीपुरीमध्ये जसं पाणी भरतो, त्याप्रमाणे आपल्याला सांबार भरून घ्यायचा आहे. बर, कव्हर करत आहोत इथे. अरे वा. याला असं कव्हर करून घ्यायचं आहे. हा. त्यानंतर इथे ठेवून घ्यायचं आहे. अच्छा. आणि यावर परत आपल्याला थोडं बॅटर घालायचं आहे. तुला काय खायला आवडतं? सगळं. मी केक बनवताना पण टॅप करते. करतेस म्हणजे ना? त्याचे एअर बबल्स जातात. हा बरोबर. बघा, टिप्स किती आहे. हो, खरंच ना? माहितीये तिला. माझ्यापेक्षा जास्त माहितीये तिला. टॅप करायचं माहितीये मला पण. हेतू मला काहीतरी वेगळाच दिसतोय. नाही तुम्हाला तिच्यात भविष्यातली सून दिसते असं मला वाटतंय. हा, नागपूरच्या सासूबाई खूप गोड बोलतात मला माहिती. लोकांनाही खरं वाटेल इतकंच कौतुक करावं. हे बघा, आपल्याला इथे परत कॅप ठेवायची. हो, ठेवा. थोडक्यात काय, पोटफाड इडली हा पदार्थ काही तुम्हाला चला मी आत्ता पोटफाड इडली करते असं नाहीये. थोडासा वेळ खाऊ आहे, निवांत करायचा पदार्थ आहे. काय हो ना. आपण टॅप करून घेऊया. हो. आणि स्टीमर सुद्धा गरम झालेला आहे, प्रॉपर तयार आहे. हळू. आपण एक 5 ते 10 मिनिटं वाट बघूया. इडलीचं नाव आहे पोटफाड इडली. इडली का बैटर, पानीपुरी की पूरी, उसमें सांबार, फिर इडली का बैटर, ऐसे बहुत लेरों की बनेली है ये पोटफाड इडली. वो जरा हम वाफ के लेते हैं 10 मिनट पे, फिर देखेंगे क्या होता है. चला. प्रियंकाजींनी केलेली पोटफाड इडली वाफून तयार झालेली आहे. आता फक्त पोट फाडायचं आणि या गुन्ह्याबद्दल त्यांना कुठलीही शिक्षा मिळणार नाही हे फार नवल आहे. दाखवा जरा फाडून. गरम आहे ना? गरम आहे. आत्ताच वाफवली आपण. हो. वा. आत सांबार आहे, पुरी पण आहे. पुरी पण आहे. द्या हिला एक घास, आपल्याला लगेच कळेल कशी झाली पोटफाड इडली. कशी झाली ग? चांगली आहे ना? वा. काही द्या, चांगलंच म्हणते ती. तिचा मोठेपणा आहे मनाचा आणि चांगलं झालेलंही असतं. चला तर मंडळी, पोटफाड इडली आमची तयार झालेली आहे. ती पोटापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हालाही करायची असेल तर पटकन लिहून या साहित्य आणि कृती.
आता पोटफाड इडली तयार करण्याची कृती पाहूया। प्रथम एका कढईत तेल घ्यावं, ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी, ती तडतडल्यानंतर त्यात मेथीचे दाणे, थोडीशी चणा डाळ, थोडीशी उडीद डाळ घालावी, थोडंसं परतून घेऊन मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा, त्यानंतर त्यात कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो घालावा। टोमॅटो शिजल्यानंतर त्यात चिरून घेतलेलं गाजर, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि वांग घालावं। भाज्या थोड्याशा शिजल्यावर त्यात हिंग, लाल तिखट, थोडीशी हळद, सांबार मसाला, धणेपूड आणि थोडंसं पाणी घालून भाज्या शिजू द्याव्यात। आता शिजवलेल्या डाळीत थोडंसं पाणी घालून ती घोटून घेऊन डाळ सारखी करावी। भाज्या शिजल्यानंतर त्यात ही पातळ डाळ घालावी, नीट ढवळून घ्यावं। मग चिंचेचा कोळ आणि गूळ घालून 1-2 उकळ्या येऊ द्याव्या आणि सांबार थंड होऊ द्यावं। आता मफिन किंवा कपकेकचे सिलिकॉनचे मोल्ड्स घेऊन त्यात प्रथम थोडं इडलीचं बॅटर घालावं, त्यानंतर पाणीपुरीची पुरी फोडून त्यात सांबार भरावं। फोडलेल्या पुरीवर तुकडे केलेल्या पुरीचा एक तुकडा ठेवून ती बंद करावी। ही पुरी मोल्ड मधील इडलीच्या बॅटरवर ठेवून वरून आणखी इडलीचं बॅटर घालून पुरी झाकून टाकावी। या इडल्या स्टीमर मध्ये 10 मिनिटं वाफवून घ्याव्या। इडलीच्या पोटात ट्विस्ट असलेली पोटफाड इडली खाण्यासाठी तयार आहे।